नमस्कार, मी दत्तात्रय संकपाळ. बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण पुण्यामध्ये आहे. पुण्यामधली वेगवेगळी स्टोरी करत असतो. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर रस्त्याच्या कडेला एक नारळवाले काका आहेत. शहाळ विकण्याचं ते या ठिकाणी काम करतात. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सलीम मुजावर. घेतलेच प्रॉपर मी लातूर जिल्ह्याचा आहे. लातूरचा आहे का तुम्ही? हा. आणि लातूरवर इकडं कामासाठी आलोय. कामासाठी हा. काय सुरुवात कशी झाली होती? पहिल्यापासून हेच आपलं काम, काय नारळाचंच काम चालू आहे. नारळाची सुरुवात कधी झाली, कशी सुरुवात झाली? 12 वर्ष झालं आपण ह्याच धंद्यात आहे. 12 वर्ष. आणि हा. शिक्षण 11वी. 11वी. हा. आणि 11वी नंतर दुसरं काय करायचं काय सुचलं नाही का? 10 वर्ष शेती केलो. 10 वर्ष काय केलं? शेतीचं काम. शेती. नंतर इथं आलो. आणि नोकरी ती काय करायचं काय विचार केला नाही का? विचार केलो, लागाल नाही आपल्याला कुठं जॉब. हा. हो. आणि 12 वर्ष एका जागी तुम्ही काय काय विकताय या ठिकाणी? फक्त नारळ आणि खोबरं. नारळ आणि खोबरं. हो. काय कसं एक नारळ विकताय? 25 रुपयाला एक. एवढं स्वस्त? स्वस्त आहे. मग 2 कसं काय? रुपयावर धंदा करताय आपण. 2 रुपयावरती धंदा? हो. परवडत आहे का? परवडतंय. आणि दुसरीकडे नारळ कितीला भेटते ती? दुसरीकडे आहे 60 रुपये. आणि 60 आणि- 60-70. हा. मग एवढं स्वस्त धंदा कसं काय करता मग? वेळभर दुसरे 100 नारळ कापतात, आम्ही 500-600 नारळ कापतोय एका टायमाला? दि- काही दिवस. दिवसाला सगळ्यात जास्त अवरेज कितीचा आहे आपला? 1000? शनिवार रविवार 800. 800. एका टायमाला 10 टन 12 टन. 10 टन 12 टन. हा. आणि कुठून मागवते ती? केरळ, बेंगलोर. बेंगलोर. हा. बेंगलोर. 25 रुपयाला नारळ आणि ती 60 रुपयाला त्यांना- नारळ, त्याच्यामध्ये काय फरक आहे का? फक्त 1 नंबर 2 नंबर काढलेलं असतं निवडून. बरं. आपली किती नंबरची आहे ती? हे 2 नंबरचं आहे. 2 नंबर. मार्केटला जायचं, मार्केटमध्ये तिथं काय खरेदी कळतंय. मार्केटमध्ये गाड्या असतात भरपूर, बरं. का खरेदी आहे का नाही त्याच्या हिशोबानं 1 नंबर 2 नंबर जे ऐकू वाटलं ते ऐकायचं माल. बरं. 1 नंबर वाटलं 40-45 खरेदी असते, हा. इथे 60-70 आणून निघायचं. मग काय त्याला काय जागा बिगा शोधावं लागते का काय? हां, जागा शोधावं लागेल, पॉईंट बघावं लागेल, हा. पब्लिक पाहिजे. आणि हे सोलायला यायला पाहिजे. हां, मेन महत्त्वाचं आहे ना हे. तर सोलता यावं लागेल, त्यासाठी कामाला जावं लागेल. कामाला पहिलं शिकावं लागेल. कुठे शिकायचं? असंच कुठं जिथं नारळाचे धंदे तिथं शिकायचं. हा. कामाला जायचं 4-2 महिने. किती महिने झाले? मग तेच म्हणलं तुम्हाला. मी आल्या दुसऱ्या दिवशी कामाला लागले याच, दुसरं नाही. हां. पहिले 1998ला हडपसरला होतो, हां. तर आपलं फ्रूटचं होतं तिथं. हां. त्या टायमाला 200-250 रुपये भेटतो ते. बरं. ते सोडून दिलं, गावाकडे गेलो. हां. गावाकडून आलो तर आता 12 वर्ष झालं इथंच आहे. ती कधी शिकलावली हत्यार? हत्यार आल्या दुसऱ्या दिवशीच. काय हाताला बोटाला बिटाला लागतंय कुठं अजूनपर्यंत डाग लागला नाही आपल्याला.